अकोल्यामध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांचे मोठे बंधू भीमराव आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत। अकोला इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि भीमराव आंबेडकर एकत्र येणार आहेत। यावेळी शरद पवार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील। प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे बंधू एकाच मंचावर येणार असल्याने चर्चांना उधाण आलंय। शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अकोल्यात असणार आहे आणि अकोल्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या जर्नलिझम कॉलेज आणि इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 30 फुटांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। यासोबत 24/7 फडकणारा जो राष्ट्रध्वज आहे याचंही उद्घाटन जे शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि प्रकाश आंबेडकरांचे मोठे बंधू भीमराव आंबेडकर शरद पवारांसोबत या संपूर्ण कार्यक्रमात असणार आहेत। यासोबतच रोहित पवार या कार्यक्रमात असणार आहे आणि ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवार येतात आणि प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या बंधूंसोबत ते एका व्यासपीठावर असणार, त्यामुळे राज्यातल्या राजकीय पंडितांमध्ये एक हे जरी घटना राजकीय जरी नसली समजा तरी या दोन नेत्यांमध्ये म्हणजे जी चर्चा होणार आहे त्यातून महाराष्ट्रात पुढच्या काळात कोणतं राजकीय समीकरण उदयास येते काय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। या ठिकाणी शरद पवारांची सभा होणार आहे आणि सभेची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। त्याआधी शरद पवार जे आहे सकाळी आता 10 नंतर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत प्रकाश पवार यांच्या कानेरी येथील वेदनंदिनी फार्म हाऊसवर आणि अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी काय बोलतात आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या प्रश्नावर शरद पवार काय भाष्य करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि त्यानंतर पत्रकार परिषद शरद पवारांची होणार आहे आणि यातून काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर शरद पवार भाष्य करण्याची शक्यता आहे। कॅमेरामन अमोल देशमुखसह उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला।